स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे याचं बेसिक शिकणार आहोत, ज्याच्यावर की आपण पहिले सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता आणि ते खूपच जास्त बेसिक होतं आणि हा त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे। हा बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही आपला पहिला व्हिडिओ बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। पहिले तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा आणि नीट अभ्यास करा, तरच तुमचा या व्हिडिओतून काही ना काही फायदा होईल। तर ते बेसिक आहे माय, युअर, युअर, अवर, हिज, हर, देअर, हे ते बेसिक आहे। तर आता एकदा लिहून पाहूयात। माय, युअर, युअर, अवर, हिज, हर, देअर। आता या प्रत्येकाचा अर्थ काय होतो हे आपण आता सर्वात पहिले समजूयात। तर आता माय, मायचा अर्थ होतो माझा, माझा, माझी, माझे। आता मायच्या नंतर असतो आपला युअर। तर आता युअरचा अर्थ काय होतो? तुझा, तुझी आणि तुझे। आणि दुसरा युअर जो आहे आता त्याचा अर्थ असतो तुमचा, तुमची आणि तुमचे। आणि मग अवरचा अर्थ काय होतो? तर अवरचा अर्थ होतो आमचा, आमची आणि आमचे। आणि नंतर आता हिज जो राहतो तो वापरला जातो मुला करता, आणि जो आपला हर राहतो तो वापरला जातो मुली करता। तर आता हिज याचा अर्थ काय होईल? त्याचा, त्याची आणि नंतर त्याचे। मग असतो आपला हर, जो की वापरला जातो मुली करता। मग याचा अर्थ असतो तिचा, तिची आणि तिचे। आता देअरचा अर्थ काय असतो? तर आता देअरचा अर्थ असतो त्यांचा, त्यांची आणि त्यांचे। यांचा प्रत्येकाचा अर्थ आपल्याला समजला। तर आता आपण प्रत्येकाला समजूयात की कशाचा वापर कशा प्रकारे होतो हे आता आपण समजूयात। आता सर्वात पहिला आहे फ्रेंड्स आपला, तो आहे माय। तर आता मायचा वापर कशा प्रकारे होतो हे आता आपण समजूयात। तर मायचा अर्थ तो माझा टिंब आहे किंवा कोण आहे हे सांगण्याकरता आपण मायचा वापर करतो। समजा मी एक्झाम्पल घेतलं, तो माझा भाऊ आहे, आणि याच्यात तो हेच असं नाहीये, तर तो येईल, ते पण येईल आणि ती पण येईल। ओके, तर बघा फ्रेंड्स, तो माझा भाऊ आहे। आता याच्याकरता आपण काय करतो? तोला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो? तर तोला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ही। आता पहिला घेतला
त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा घ्यायचा असतो. आता ही जर लागला म्हणजेच आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज, ही इज. आता पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर आता इकडून वापस यायचंय. पण प्रत्येक वाक्यात इकडून वापस येतात. पण जर वाक्यात माझा लागला असेल तर आपण काय करतो, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतो आणि अशी जातो. म्हणजेच माझाला आपण इंग्लिश मध्ये म्हणलं माय. तर माझा, माझी, माझे ह्या तिघांपैकी एकही आला असेल तर आपण मायचा वापर करतो. तरी ते वापरला गेला आपला माय, ही इज माय. तर आता उरलं काय फ्रेंड्स, फक्त भाऊ. भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर. ही इज माय ब्रदर. समजा आता मी म्हणलं ती माझी बहीण आहे, ती माझी बहीण आहे. तर आता तो सुद्धा लागला तरी आपण मायचा वापर करूच. आणि इथे माझी तर आलंय ना, म्हणजेच आपल्याला इथे मायचा वापर करावाच लागणार आहे. मग ती, याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो सी. एवढं कधी लक्षात ठेवायचं, फक्त जिथे ही असेल ही यूज होतो मुला करता आणि सी यूज होतो मुली करता. ओके. तर आता पहिला घेतल्यानंतर आपण शेवटचा घेणार आहे. तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. सी, फीच्या पुढे जर आहे घ्यायचंय तर आपल्याला इज लावावा लागतो. पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर आता इकडून वापस जायचंय. माझीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर माय म्हटलं, म्हणून आपण इथे घेतलं माय. सी इज माय. नंतर बहीणला आपण इंग्लिश मधून म्हणलं सिस्टर. सी इज माय सिस्टर. ओके. तर आता आपण पुढचं बघूयात. म्हणजेच आता पुढचा एक सेंटेन्स आपण घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात. ती माझी बहीण आहे. समजा मी म्हणलं ते माझे वडील आहेत, ते माझे वडील आहेत. तर आता तेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर दे म्हणतो, म्हणून आपण इथे घेतला दे. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे जर लागला तर आहेतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आर, म्हणून आपण इथे घेतला आर. दे आर. पहिला झाला, शेवटचा झाला, नंतर इकडून वापस जायचंय. माझेला आपण इंग्लिश मधून म्हणलं माय आणि वडील याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो फादर. दे आर माय फादर. तर आता आपल्याला माय समजलेला आहे, समजला असेल. जर नसेल समजला तर व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा समजून घ्या. तर आता पुढचा आहे आपला युअर. त्याला आपण आता सुरुवात करूयात. तर आता सुरू झालाय आपला युअर. युअरचा अर्थ काय होतो, हे कितवं सुरू आहे आपलं, दुसरं. दुसऱ्या युअरचा अर्थ होतो तुझा, तुझी, तुझी आणि तुझी. हा आपल्या युअरचा अर्थ होतो. तर आता याच्याहून काही आपण एक्झाम्पल बघूयात. आता याच्याहून काही एक्झाम्पल घेता येतील. जसं आपण म्हणलं होतं सुरुवातीला माय मध्ये काय म्हणलं होतं आपण, तो माझा भाऊ आहे. तशाच प्रकारे तो माझा भाऊ आहे असं जे आपण म्हणलं होतं, तो माझा भाऊ आहे. तर माझाच्या ऐवजी समजा आपण तुझा घेतला तर हे झालं याच्यातलं युअर मधलं, तो तुझा भाऊ आहे. तर आता तोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर तोला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ही. आता पहिला घेतल्यानंतर शेवट
शेवटचा घ्यायचा. ही जो आहे तर ही समोर जर आहे असेल, हिच्या पुढे आहे लिहायचं आहे, तर आपण इजचा वापर करतो. ही इज. नंतर आता असं वापस यायचंय, तर माय, युअर, युअर, अवर, हिज, हर, देअर. म्हणजेच हे जर कशात आले असतील तर तुम्हाला पहिला घ्यायचाय, शेवटचा घ्यायचाय आणि असं जायचंय. तर आता आणि जर चारच शब्दांचं वाक्य असेल तर बघा, ही इज पहिला झाला, शेवटचा झाला. तो झाला इंग्लिश मध्ये आपण म्हणलं युअर. नंतर भाऊ, भाऊला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर ब्रदर, म्हणून आपण इथे घेतलं ब्रदर. ही इज युअर ब्रदर. एवढं कळलं फ्रेंड्स. समजा आता दुसरं वाक्य बघा. समजा मी म्हणलं ते तुझे शिक्षक आहेत. तर त्याला आपण इंग्लिश मधून म्हणलं दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे जर आला, पुढे आपल्याला लिहायचा आहे. देच्या पुढे जर आहेत असला तर आहेत करता वापरायचंय आर. दे आर. तर आता असं जायचंय. तू जेला इंग्लिश मध्ये म्हणलं आपण युअर. दे आर युअर. नंतर शिक्षक, याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टीचर. दे आर युअर टीचर. तर एवढं कळलं फ्रेंड्स. तर आता आपण अजून एक बघूया. समजा मागच्या वेळेला मी सांगितलं होतं बहिणीबद्दल, तर आता याच्यात तुझी सुद्धा तर यूज होणारच आहे. तुझा, तुझी, तुझे हे यूज होतात याच्यात. ती तुझी बहीण आहे. तर आता ती जर आला तर आपण तिला म्हणतो सी. ती, याला आपण म्हणतो सी. आणि तो जर आला तर आपण वापरतो ही. ही आहे मुला करता आणि सी आहे मुली करता. आता शेवटचा घ्यायचा आहे, तर सीच्या पुढे आहे असेल तर आपल्याला इज वापरायचा आहे त्या आहे करता. नंतर असं जायचंय, असं जायचंय ना आपल्याला. तर तुझीला आपण इंग्लिश मधून म्हणलं युअर आणि बहीणला इंग्लिश मध्ये म्हणतात सिस्टर. फ्रेंड्स, जर आता तुम्ही लिहत नसाल याच वेळेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा लिहू शकता. आता पहिला युअर झाल्यानंतर हा येतो आपला दुसरा युअर. तर आता दुसऱ्या युअरचा अर्थ काय? तर दुसऱ्या युअरचा अर्थ आपण पहिलेच पाहिला होता. तर तो अर्थ होतो तुमचा, तुमची आणि तुमचे. तुमचा, तुमची आणि तुमचे. समजा मी म्हणलं तो तुमचा भाऊ आहे. तर आता तोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू? ही. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आहे. तर ही लागला तर आहेला आपण म्हणतो इज. ही इज. हे दोन झाले. आता हे दोन घ्यायचे. तुमचा, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं युअर आणि भाऊला म्हणतात ब्रदर. ही इज युअर ब्रदर. फ्रेंड्स, तर डायरेक्ट आता बनवून पाहू. समजा इंग्लिश मध्ये असा सेंटेन्स आला, ही इज युअर सिस्टर. तो तुझी सिस्टर आहे असं होऊ शकत नाही. तो तुझी बहीण आहे तर ती तुझी बहीण आहे असं होतं. म्हणून आपण इथे सी यूज करू. सी इज युअर सिस्टर.
आता इथे काय करायचं राहतं, बहीण. आता जी बहीण आहे तर तुमची आहे का तुमचं आहे हे कस काय ओळखायचंय, तुमचा, तुमची, तुमची. ही इज युअर ब्रदर. आता हे जे फ्रेंड्स इथे काय होतं ना, सी इज युअर सिस्टर. आता याच्यात तुम्ही कसं ओळखाल की तुमचा बद्दल बोललं जातंय का तुझी बद्दल बोललं जातंय, हे आता आपण चांगल्या प्रकारे समजूयात. तर आता मी तुम्हाला सांगू शकतो की इथे तो तुमचा भाऊ आहे हे वाक्य डायरेक्ट चुकीचं आहे. कस काय ते आता आपण नीट समजूया. समजा आता ही इज युअर ब्रदर. तर आता इथे काय होईल, ही इजच्या ऐवजी दे आर चा वापर झाला आणि पुढे युअर ब्रदर म्हणलं गेलं, ते तुमचे भाऊ आहेत अशा प्रकारे ते तयार होईल. समजा आता डायरेक्ट एकदा मराठीतून लिहून पाहू. मराठीतून लिहून पाहू. ते तुमचे भाऊ आहेत. ते तुमचे भाऊ आहेत. तर तेला आपण इंग्लिश मधून म्हणलं दे, आणि हे सगळे सोडायचे आणि शेवटचा घ्यायचा. तर देच्या पुढे आहेतला आपण काय म्हणतो, आर. दे आर. एवढं झालं. नंतर आता दुसरा तिसरा, तुमचे, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं युअर. आता ते तुमचे भाऊ आहे. तर आता समजा मोठे असतील तर तुमचे म्हणलं जाईल, जर लहानच असतील तर 3-4 असतील तर तुमचे म्हणलं जाईल दे आर युअर. मग आता तुमचे म्हणलंय म्हणून याला काय करायचंय, प्लुरल करायचंय, म्हणून इथे यस लावून द्यायचा. ब्रदरच्या ऐवजी ब्रदर्स. सिंग्युलर प्लुरल तुम्ही खूप वेळा शिकलेले. दे आर युअर ब्रदर्स. ओके. ते तुमचे भाऊ आहे. समजा आता ते तुमचे, पण आता इंग्लिश मध्ये दे आर आला तरच ह्या युअरचा अर्थ तुमचे असेल. ओके. किंवा समजा कोणत्याही, तर यस लागला समजा, जसं की डॉक्टर डॉक्टर्स, ब्रदर ब्रदर्स. ओके. अशा प्रकारे समजा आता मी म्हणलं पुढे ते तुमचे शिक्षक आहेत. तर आता तेला आपण इंग्लिश मधून म्हणतो दे. आता शेवटचा घ्यायचा आहे. दे आला म्हणजेच आहेतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. नंतर आता दुसरा, तुमचेला म्हणलं युअर, शिक्षकला म्हणलं टीचर. ओके. तर आता तुम्हाला दुसरा युअर सुद्धा समजलेला असेल. तर आता युअरच्या पुढचा जो अवर आहे त्याला आपण आता सुरुवात करण्याआधी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यात इंग्लिश शिकायकरता जर तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला त्याच्यात कशा प्रकारे ऍड होता येईल. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय फ्रेंड्स, तर आता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय, YouTube मध्ये जायचंय. आता समजा तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्येच असाल. आता तुम्ही माझ्या ज्या व्हिडिओ मध्ये, तर तुम्हाला असा उभा मोबाईल धरायचा आहे, बिलकुल असा जर धरलेला असेल तर त्याला उभा करा. ओके. आता तुम्ही जेव्हा उभा केला, इकडे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसतेच. तर आता इथे जे मोर नाव आहे त्याच्यावर मी क्लिक केलं आणि नंतर व्हॉट्सअप ग्रुप लिंक असं एक नाव लिहिलेलं आहे, त्याच्या खाली जी ब्ल्यू कलरची लिंक दिलेली आहे त्याच्यावर मी क्लिक केलं. आणि जेव्हा मी त्या लिंकवर क्लिक केलं तेव्हा काय झालं फ्रेंड्स,
तेव्हा माझ्या समोर ओम ट्युटोरियल स्टडीचेच ग्रुप आले. तर जो आपला लोगो लावलेला ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा. म्हणजेच तुम्ही असे डायरेक्ट जॉईन नाही होणार आहे. तर तुम्ही जेव्हा तिच्यावर क्लिक कराल आणि जेव्हा जॉईन व्हायचा प्रयत्न कराल तेव्हा मला रिक्वेस्टचा मेसेज येईल तुमच्या. तर मी तुम्हाला त्याच्यात ऍड करेल. नंतर जे कालचे 2 ग्रुप दिसत आहेत, नंतरचे मधला ग्रुप आपला ओम ट्युटोरियलचा आहे आणि बाकीचे जे ग्रुप दिसत आहेत, बाकीच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअरचं काम चालू असतं, कशाचं दुसऱ्याचं असतं. तर त्याच्यात सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि याच्यात रोजच काही ना काही अभ्यास दिला जातो. तर आता आपण आपला अवर सुरू करूयात. तर आता अवर कशा प्रकारे होतो. समजा आता 2 जण आहेत, तर त्या दोन्हींचा एक भाऊ आहे. तर दुसऱ्याला सांगताना ते काय सांगतील, तो आमचा भाऊ आहे किंवा ती आमची बहीण आहे. तिला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, तर सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आहेला इंग्लिश मधून आपण म्हणलं इज. सी इज. हा झाला. आता आमची, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो अवर. सी इज अवर. आणि बहीण, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो सिस्टर. सी इज अवर सिस्टर. ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. समजा मी म्हणलं ते आमचे डॉक्टर आहेत. तर आता तेला आपण इंग्लिश मधून म्हणतो दे. आता आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे. तर देच्या पुढे आहे त्याला तर आपण लावतो आर. आणि असं आपल्याला जायचंय. आता आमचेला इंग्लिश मधून म्हणलं अवर आणि डॉक्टरला इंग्लिश मधून म्हणलं डॉक्टर. दे आर अवर डॉक्टर. ते आमचे डॉक्टर आहेत. तर आता अवर कशा प्रकारे वापरतात हे आपल्याला समजलेलं आहे. तर आपण आता हिजला सुरुवात करूयात. तर हिजचा अर्थ काय होतो, त्याचा, त्याची आणि त्याचे. त्याचा, त्याची, त्याचे. समजा मी म्हणलं त्याचं घर मोठं आहे. त्याचं घर. समजा आता त्याचा, त्याची, त्याचे लिहिलंय म्हणजे असं नाही की त्याचं येणार नाही, तर त्याचा सुद्धा येणार आहे. त्याचं घर मोठं आहे. तर आता याला इंग्लिश मधून कसं तयार होईल फ्रेंड्स. आता त्याचंला इंग्लिश मधून आपण म्हणलं हिज. जर आता समोर एखादं नाव आलं असेल, समजा कशाचं नाव आलं इथे, घराचं. समजा पेन, नेम असं जर नाव आलं तर घराचं नाव आलेलं आहे म्हणून आपण याला पहिले घेऊ. घराला इंग्लिश मधून म्हणलं हाऊस. हिज हाऊस. नंतर शेवटचा घ्यायचा. ओके, मग हिज हाऊस. हाऊसच्या पुढे जर आहे लावायचा असला तर आपण वापर करतो इजचा. हिज हाऊस इज. नंतर मोठाला आपण इंग्लिश मधून म्हणतो बिग, जो की आपला राहून गेला होता. हिज हाऊस इज बिग. मग आता याच्यात असे वाक्य येणार नाही का, तो त्याचा भाऊ आहे. बिलकुल येऊ शकतील, कारण की तोला आपण
इंग्लिश मधून म्हणलं ही, शेवटचा घ्यायचा, हिच्या पुढे आहे आला तर आपण लावला इज. नंतर इकडून वापस यायचंय, त्याचा याला आपण म्हणलं हिज, आणि नंतर भाऊला इंग्लिश मधून म्हणलं ब्रदर. ही इज हिज ब्रदर. तर आता हिज सुद्धा आपल्याला कळलेला आहे. तर आता आपण हरचा वापर कसा होतो हे पाहूयात. समजा आता ती त्याची बहीण आहे, ती तिची बहीण आहे असं म्हणलं समजा. आता हा सेंटेन्स चालू शकतो का याच्यात? बिलकुल चालू शकतो, कारण की तिचीचा वापर झालेला आहे. तर तिला इंग्लिश मधून म्हणलं सी, शेवटचा घ्यायचा, सीच्या पुढे आहे असला तर आपण घेतला इज, सी इज. आता एवढं झालं, इकडून असं वापस यायचं, तिची, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं हर, तिचीला म्हणजेच तिथे झाला हरचा वापर, आणि नंतर बहीण, याला इंग्लिश मधून म्हणलं सिस्टर. म्हणजे बघ, म्हणजे फक्त हिज सारखाच हर आहे, म्हणून हिज सारखाच काय फ्रेंड्स हर आहे, म्हणून हे बिलकुल तसंच तसं येणार आहे, फक्त हिजच्या जागेवर हर वापरला जाणार आहे. ओके, तरी सुद्धा आपण तो तिचा भाऊ आहे, तिचा भाऊ आहे. तर तोला आपण इंग्लिश मधून म्हणतो ही, शेवटचा घ्यायचा. तर हिच्या पुढे आहेला आपण म्हणतो इज, ही इज. आता हे दोन झाले, आता हे दोन असे घ्यायचे सरळ. तर तिचाला आपण इंग्लिश मधून म्हणलं हर, भाऊला इंग्लिश मधून म्हणलं ब्रदर. तर आता हर सुद्धा आपल्याला समजला आहे. तर आपण आता देयरला समजूया. समजा मी आता म्हणलं त्याचं घर खूप मोठं आहे, कारण की देयरचा अर्थ होतो त्यांचा, त्यांची आणि त्यांचे. त्यांचं घर खूप मोठं आहे. तर आता आपण हे कशा प्रकारे बनवू शकतो? तर त्याचा, त्यांचं, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं त्यांचा, त्यांची, त्यांचे एवढंच नाही येत फक्त याच्यात, तर त्यांचं सुद्धा येतं. ओके, त्यांचं घर खूप मोठं आहे. तर त्यांचंला इंग्लिश मधून म्हणलं देयर. तर आता पुढे जर घर नाव नसेल कोणतं ना कोणतं, तर आपल्याला ते घ्यायचंय. घराला इंग्लिश मधून म्हणलं हाऊस, देयर हाऊस. एवढं झालं, शेवटचा घ्यायचा देयर हाऊस. हाऊसच्या पुढे जर आहे असेल तर इजचा वापर करायचा. नंतर आता एवढं झालं, तर खूप मोठं हे एक स्पेशल आहे, म्हणून खूपला व्हेरी आणि मोठला बिग. देयर हाऊस इज व्हेरी बिग. एवढं कळलं फ्रेंड्स? समजा आता तो त्यांचा भाऊ आहे, तर काय येईल? ही इज देयर ब्रदर. ओके, तो त्यांचा भाऊ आहे. ही, तोला म्हणलं ही, आहेला म्हणलं इज, कारण की हिच्या पुढे आहे याला, तर आपल्याला इज लावायचा आहे, ही इज. नंतर त्यांचा भाऊ, त्यांचाला म्हणलं आपण देयर. ही इज देयर. नंतर भाऊला म्हणलं ब्रदर. ओके, देयर सुद्धा समजलेला आहे आणि हे बेसिक आपलं आता संपलेलं आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हायला विसरू नका. लाईक करा, नका करू, तुमची इच्छा असेल तर करा, नाही तर नका करू. तर बघा, भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.